झाल्यावर बसायला सुद्धा इथं छोटासा बाकडा आहे. डस्टबिन तर दिसतोच आहे. कचरा करायचा नाही, याच्यामध्ये टाकायचं. फार्म हाऊस पण आहे वाटतं इथं तिकडे ना. चंद्रचूड शिवशंकर इथं रूल्स दिलेले आहेत, वाचून घ्या. आपलं इंग्लिश थोडं कमजोर आहे ना, है ना. 9:30 ते 3 ते 6:30 टायमिंग बघून घ्या. 9:30 ते 1:30, 3 ते 6:30. नाहीये. ओ माय गॉड, अलाउड नाहीये. तर बघू आता भेटतं की नाही आपल्याला शूट करायला. चला आपण आतमध्ये जाऊया. आलं समोर एकदम सुंदर असा रिसॉर्ट बंगला तुम्हाला दाखवते मी. अजून याच इथं काम चालू आहे आतमध्ये, तर इथं बॅन केलंय आम्हाला जायला. तुम्ही इथं नक्की या, दमण मध्ये आहे, गुजरात मध्ये. पक्षीचा आवाज ऐका तुम्ही, उडाला. चला पुढे. फायनली एंट्री केली आम्ही, बघू शकता. पक्षी पाले. फायनली आतमध्ये आलेलो आहे. चला आपण आता बघूया पुढे काय काय भेटते आपल्याला. मी तुमच्यासोबत शेअर करते आतमध्ये. मोबाईल अलाउड असेल तर नक्कीच मी शूट करेन मे बी. चला मग आतमध्ये जाऊया. गर्दी 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 गर्दी. आज संडे आहे, सो इथं गर्दी झालेली आहे पक्षी बघायसाठी. चलो. मोबाईल अलाउड नाही का तिकडे. तर फायनली पहिला गेटवर इथं आम्ही आलेलो आहे आणि हा आहे पहिला गेट. आणि इथं आपल्याला जे कूपन दिलेले आहे ते इथं सिक्युरिटी गार्डला द्यायचे आहे. आणि तुम्ही बघू शकता प्रोटेक्शनही खूप चांगल्या प्रकारे इथं दिलेलं आहे. आणि उंच अशा जाळ्याही इथं पक्ष्यांसाठी लावलेल्या आहे. आणि हे आहे बॅक्टेरिया मरण्यासाठी, जे की आपले शूज जर काही बॅक्टेरिया असेल ते इथं त्याचा नाश होण्यासाठी, कारण की पक्ष्यांना त्याचा त्रास नको व्हायला. आणि चांगल्या प्रकारे तिथं जाळी वगैरे लावून प्रोटेक्शनही तिथं दिलेलं आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमध्ये कोणते कोणते प्रकारचे पक्षी आहेत ते. आणि इथं तुम्ही बघू शकता तर इथं झाडंही वेगवेगळे लावलेले आहेत. त्यांच्यावर QR कोड दिलेला आहे, जो की आपण स्कॅन करून त्याची माहिती आपल्याला इथं भेटणार आहे. आणि इथं उंच असे नेटही लावलेले आहे पक्ष्यांसाठी. बघू शकता खूप सुंदर असा इथं पक्षी मला दिसतोय. तर भारी वाटलं. नक्की सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. हा होता पहिला ब्लॉग. दुसरा ब्लॉग नक्कीच तुमच्यापर्यंत लवकर मी पोहोचवणार आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. बाय बाय, टेक केअर.